पुढची विशेष बातमी आपण बघूया। लोकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक पूल उभारला गेला। त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले। मात्र 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच पहिल्या पावसामध्येच हा पूल धोक्याचा सापळा बनलाय आणि धक्कादायक म्हणजे पुलाच्या भिंतींना तडे गेलेले असून त्यातून मातीचा ढिगारा बाहेर पडू लागलाय। त्यामुळे लोकांमध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे आणि प्रशासनासह ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे सुद्धा धिंदवडे निघालेले आहेत। पाहूया। पूल बनला आयुष्यावरची टांगती तलवार। कुठे भेगा तर कुठे मातीचा ढिगारा। पहिल्याच पावसात ढिसाळ कारभार उघड। कुठे भेगा तर कुठे तडे आणि काही ठिकाणी मातीचा ढिगारा। ही सगळी दृश्य आहेत एका पुलाची। शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा पूल बांधण्यात आला। त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला। मात्र पहिल्याच पावसात हे काम किती निकृष्ट आहे याचं पितळ उघडं पडलंय आणि प्रशासन आणि ठेकेदाराची अब्रू वेशीवरती टांगली आणि हीच अब्रू लपवण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाने ते झाकण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय। ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी बायपासवरील असोदा पुलाची। तब्बल 1 वर्षापूर्वीच उभारण्यात आलेल्या या रस्त्याची निकृष्ट अवस्था आता भीषण अवस्था समोर आलेली आहे। 3 दिवसापासून हा तरसोद ते पाळधी महामार्ग जो आहे तो बायपास रस्ता तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। प्लेटी पडल्यानंतर या ठिकाणचा जो मुरुम आहे किंवा माती आहे या खाली ढासळलेल्या आहेत आणि हे निकृष्ट काम लपवण्यासाठी ठेकेदार असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पांढरा कापड झाकून कुठेतरी थातूर मातूर पद्धतीने झालेलं काम निकृष्ट काम झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे। रेल्वे लाईन लगत उभारण्यात आलेल्या या पुलावरील कॉन्क्रीटच्या प्लेट तसंच मुरुम आणि माती कोसळण्याला सुरुवात झाली। त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता केवळ वरवरची डागडुजी सुरू असल्याचं दिसत असलं तरी सुद्धा दुसरीकडे त्या पुलाच्या संरचनेतील भाग खाली पडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यांना वारंवार सूचना दिल्या की हे कामाची प्रत पण बरोबर नाहीये। ही जर ते वाचत्यांनी ऍक्शन घेतलेली असती तर आज ही वेळ आली नसती। त्या सदरीला आम्ही शेतकरी या रस्त्याच्या दोघं बाजूने त्यांनी सर्व्हिस रोडची ॲक्विजिशन केलेली असून तिथं काहीच केलेलं नाही। तिथं पूर्ण काळी माती आहे आणि तिच्यातली खोदलेली माती यांनी रस्त्याला वापरलेली आहे। त्याच्यामुळे हे रस्त्याचे असे धिंडवडे निघालेले आहे। तिथली माती काढून टाकल्यामुळे तिथं शेतकऱ्यांना यायला जायला सुद्धा रस्ता नाहीये। दरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी तरसोद ते पाळधी बायपासवरील तडे केलेल्या रस्त्याची आणि पुलालगत कोसळलेल्या भरावाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरलं। लक्षात आपल्याला अंदाज येतोय सगळा, काय सांगायची गरज नाही। चुका झाल्या त्याच्यापासून आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला फेस करायचंय। पुरीवर गेली ना साईडचे पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर टीम आली होती, सगळी टीम येऊन सगळं करून गेली आणि पहिल्याच पावसात जर धसत असेल तर मागं याच्यापेक्षा काय बोलणार आहे। सगळं म्हणजे नाही टीम आता पण रिपोर्ट पाठवला ना त्याचा, टीम 3-4 दिवसात येऊन जाईल, त्याची काय अडचण नाही ना। पण स्ट्रक्चर ऑडिट करायचं, त्यांना सोडू नका आणि त्यांना कोर्टात ठेचावे पडले तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही पुलाच्या कामाबाबत संताप व्यक्त केला। काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे। आता दिल्लीची टीम तिथे आल्याची मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बघूया आता रिपोर्टिंग काय आहे। पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। पुलाच्या निकृष्ट कामामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणूनच न्यूज 18 मराठीने पुलाचं काम करणारे ठेकेदार आणि प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। कुछ नहीं हुआ है, लेकिन थोड़ी पानी जमा होने के चलते मिट्टी थोड़ा काली मिट्टी एरिया में होने के चलते सेटल हुआ है। इसका ट्रीटमेंट हम अभी 4 से 5 दिन के अंदर करवा लेंगे और एक ऑडिट टीम आ रहा है, उसके गाइडलाइन में हम काम करके उसको कंप्लीट कर देंगे। 1 साल का बात नहीं है, बात है पानी स्टॉक रेलवे लाइन होने के चलते पानी इधर जा नहीं पाया, पास नहीं हो पाया और पानी जमने के चलते ये प्रॉब्लम आई है। वो भी खाली 20 से 30 मीटर में आया है। पुढील आठवड्यात एक्सपर्ट कमिटी येऊन त्याचा पूर्ण स्टडी करतील आणि त्याचं रेक्टिफिकेशन कसं करायचं ते सजेस्ट करतील, त्याप्रमाणे आपण रेक्टिफिकेशन पूर्णपणे करून घेऊया। आणि माझ्या मते तो पूर्ण खालून काढून रिडू करावं लागेल काम, त्याचे जे कमिटी सांगेल त्याप्रमाणे ते करून घेऊया।
लोकांच्या खिशातून कर घ्यायचा, मग त्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर असे पूल बांधायला हवेत. मात्र या सगळ्यांना हरताळ फासत कंत्राटदार आणि प्रशासनाने मात्र आपल्या नाकर्तेपणाचं आणि उदासीनतेचं उदाहरण घालून दिलंय, जे लोकांच्या आयुष्याशी खेळ मांडणार आहे. तर वाहनधारकांना जळगावतूनच या ठिकाणी वाट पारदीपर्यंत काढावी लागणार आहे आणि याचाच मोठा अडथळा जो आहे तो जळगावकरांना या वाहनाच्या कोंडीतून प्रवास करताना, आपली गाडी काढताना होणार आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रशासन कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेची दखल घेतं हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.